Hello, hello. This is the My Artifact episode number 1237. आजची तारीख आहे जुलै 31, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 8:15 झाले आहे. राईट नो मला आता बरं तरी वाटत आहे. गेले 2 दिवसापासून ताप होता वगैरे वगैरे, बट आता इतका ताप नाही आहे. बट तरी मळमळ करते. आणि अनदर थिंग की माझं डोकं वगैरे थोडं शांत झालंय. पहिले डोकं इतकं भारी वाटत होतं की खूपच जास्त, बट आता डोकं इतकं भारी वगैरे काही वाटत नाही. बट मला काही गिळताना नाही का, म्हणजे खूप त्रास होतोय. जस्ट लाईक खूपच जास्त अति जास्त पेन होते. म्हणजे जस्ट लाईक बहुतेक जो नॉझल आहे, जो आतमध्ये पाणी किंवा अन्न वगैरे जाते, गिळतो वगैरे, तो नॉझल इतका पेन करून राहिलाय की खूपच जास्त. इवन माझा सलायवा पण आतून बाहेर काढून बाहेरून आतमध्ये टाकणं वॉज काइंड ऑफ लाईक रिअली बहुत पेन करून राहिलाय. बट व्हॉट एव्हर, स्टील आपण बोलू शकतोय. सो आज मॉर्निंग शिफ्ट होती. यस, आणि मी मॉर्निंग शिफ्ट करून आलोय 3 वाजता, 3:30 वाजता. आणि त्याच्यानंतर मग मी 4 वाजता वगैरे झोपलो, तर सरळ आता 8 वाजता उठलोय. झोप वगैरे ठीकठाक झाली. आता मॉर्निंग शिफ्ट मध्ये मी दुपारी थोडा झोपूनच येत जातो, म्हणजे त्यामुळे कसं की मला रात्री वगैरे एकदम कसं हे होत नाही. येस. सो आता टाइम आहे, आता 8 वाजले आहे. डब्बाला अजून 1 घंटा बाकी आहे, आणि बाहेर वातावरण पण चांगलं आहे. सो लेट्स मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो यावेळेस मी जे काही क्वेश्चन्स वगैरे आहे, ते क्वेश्चन्स फेसबुकद्वारे किंवा फेसबुकमध्ये येणारे जे काही क्वेश्चन्स असतात त्याच्याद्वारे नाही देणार. जस्ट लाईक हे क्वेश्चन्स माझे असणार, काही सिच्युएशनशी रिलेटेड असणार, की त्या सिच्युएशनला मी एक्झॅक्टली काय करेल, कोणत्या प्रकारचा पाऊल उचलेल वगैरे वगैरे, म्हणजे व्हॉट शुड आय डू ऑन दॅट एन्व्हायरमेंट. हा एक प्रकारचा फॅक्टर आहे जे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ऍटलिस्ट आपल्या मनामध्ये तरी क्लिअर होऊन जाईल का व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू इन दिस सिच्युएशन, या इन दिस या सिच्युएशन मध्ये व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू. ऍटलिस्ट मला तरी स्वतःला क्लिअर होऊन जाईल. कसं आहे, वेळेवर म्हणजे खूप सारे सिनारिओ येतात, आणि त्या सिनारिओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिनारिओ असतात. तेव्हा आपण कोणत्या प्रकारे डिसिजन घेऊ, कोणत्या प्रकारचे काम करू, लाईक रिअली डिफरंट थिंग. या कारण आपल्यालाच माहित नसते की कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे. सो लेट्स प्रिपेअर. आपण या गोष्टीसाठी आतापासूनच प्रिपेअर राहू. बिकॉज ऑफ समोर येणाऱ्या ज्या काही लाईफ मध्ये ज्या अप्स अँड डाऊन आहे, आणि समोर येणाऱ्या ज्या काही लाईफ मध्ये येणारे जे काही सिच्युएशन आहे, इज नॉट रिअली गुड. आपले टार्गेट्स मोठे असल्यामुळे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण खूप मोठे असणार. त्यासाठी आपण आतापासूनच प्रिपेअर राहणे इम्पॉर्टंट आहे. जर आपण प्रिपेअर नाही राहत आहे, सो दॅट वुड बी रिअली प्रॉब्लेम फॉर अस. सो लेट्स बिगिन. सिम्पल टॉपिक पासून सुरुवात करू, कठीण टॉपिक पर्यंत जाऊ. राईट? ओके. वेल, सिच्युएशन पहिली ही आहे की आज माझ्या वडिलांचं रिटायरमेंट आहे, रिटायर झाले आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू. मला काय करायला हवं. माझ्या वडिलांचं रिटायरमेंट झालंय. फर्स्ट ऑफ ऑल, रिटायरमेंट इज पहिले आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की रिटायरमेंट चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. म्हणजे काम करून एक
40, 50, 60 वर्षाचा व्यक्ती आहे, ज्याने आयुष्यभर काम केलं आहे, त्यासाठी रिटायरमेंट एक चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? आपल्यासाठी थोडी चांगली गोष्ट वाटणार, अदर पीपलसाठी. कारण एक प्रकारे त्यांना, त्या व्यक्तीला एक प्रकारे रेस्ट करण्यासाठी टाइम भेटला. इट इज रिअली गुड थिंग फॉर अस. फॉर हिम इज नॉट रिअली गुड थिंग. रिटायरमेंट त्यासाठी खूप चांगला वगैरे नसतो. त्याला घरी राहणं आवडत नाही, त्याने आयुष्यभर काम केलेलं असते आणि त्याला डेफिनेटली वाटते की त्याने नेहमी आयुष्यभर काम करत असावं. वयाच्या 60व्या वयात त्याला असं वाटते की स्टील आपल्यामध्ये आता एनर्जी आहे आणि वी कॅन ऑल्सो मॅनिप्युलेट दिस थिंग. हा, बोलू दे. हा घे, हा हॉटस्पॉट वापर. हा वाला हॉटस्पॉट वापर. पासवर्ड खाली लिहून आहे तो, सौरभ 123 वगैरे. ऑफ करून पुन्हा ऑन करशील जेव्हा कनेक्ट होण्यासाठी. थांब, तसं कनेक्ट नाही होणार. कर. पकडलं का? हा, आले झालं, ठीक आहे. सो हा, तर जो व्यक्ती 60 वर्ष काम केलं आहे, वयाच्या 60व्या त्यांनी काम केलं आहे, सो ही हॅज टू डू की त्याच्यानुसार तरी त्याला असं वाटते की त्याला पुन्हा पण काम करावं. त्याच्या अंगामध्ये अजूनही खूप सारी एनर्जी असते जी त्याला काम करण्यासाठी प्रवृत्त करते. बट अनफॉर्च्युनेटली काही गव्हर्नमेंटचे लॉज असतात वगैरे वगैरे, या सर्टन एज नंतर व्यक्तीला काम करता येत नाही. 60व्या वयानंतर रिटायरमेंट घ्यावं लागते आणि पेन्शन घ्यावं लागते. सो अनफॉर्च्युनेटली त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट चांगली नसते रिटायरमेंट. तरी एक प्रकारे एक सिच्युएशन झाली आहे, वडील रिटायर झाले आहे, सो वी हॅव टू फर्स्ट कॉंग्रॅट्स हिम. मी माझ्या वडिलांना कॉंग्रॅट्स करेल की हॅपी वगैरे रिटायरमेंट डेज वगैरे. म्हणजे आता या अनदर थिंग की या रिटायरमेंट सोबत अजून काय काय येते. या वडील गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर दॅट इज गुड. गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे तर माझ्या वडिलांना पेन्शन भेटेल, पेन्शन फंड पण भेटेल वगैरे एकाच वेळेस वगैरे. खूप सारा पैसा मिळतो जेव्हा नाही का वडील रिटायर वगैरे होतात ना, तेव्हा गव्हर्नमेंट कडून नाही का, सेंट्रल मध्ये असेल तर अधिक जास्त मिळतो, स्टेट मध्ये असेल तर थोडा कमी भेटतो. माझे वडील स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आहे ऍज अ प्रायमरी टीचर, हेडमास्टर. सो बेसिकली माझ्या वडिलांना भेटेल कधी 20-25 लाख रुपये. सो त्यांना पैसे भेटेल आणि पेन्शन योजना लागेल प्रति महिना काहीतरी त्यांना 18,000 ते 20,000 रुपये त्यांना पेन्शन लागेल जोपर्यंत ते मरत नाही. सो ही त्यांची पेन्शन लागेल. ओके. बट या गोष्टी सडनली होत नाही. म्हणजे ऍज अ पेन्शन सुरू होण्यासाठी आणि पेन्शन फंड अप्रूव्ह होण्यासाठी इट टेक्स टाइम. ऍज अ गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन्स नुसार या सर्व गोष्टीला ऍटलिस्ट 6 महिने लागते. सो जेव्हा रिटायरमेंट होते, रिटायरमेंटच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला पेन्शन फंड्स आणि पेन्शन वगैरे सुरू होतात. बट त्याच्या अगोदर काय, ते 6 महिने हाऊ वुड आय सर्व्हाइव्ह. सो माझ्या वडिलांनी केस फाईल अगोदरच हे केली होती. पेन्शन फंड आणि पेन्शन योजना रिलेटेड जेवढं काही केस फाईल आहे त्यांनी करीब 6 महिना अगोदरच केस फाईल केली होती आणि ती अप्रूव्ह पण झाली आहे. गेल्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये त्यांना त्यांचे सारे पैसे वगैरे भेटून पण जाईल. बट आता ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिने आहे आणि आता त्यांना पैसे वगैरे आहे नाही. सो व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू की मला माझ्या वडिलांना एक प्रकारे पैसे द्यावं लागेल. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, कारण
आता माझे वडील थकलेले आहे, बट राईट नाव मी कमवून राहिलो आहे. राईट नाव मी 16,000 रुपये कमवून राहिलो आहे. सो बेसिक फंड आहे की मला एवढ्या पैशाची काही गरज नाही आहे. पैशाची गरज नाही म्हणजे एवढे का म्हणून राहिला तू? म्हणजे एक आहे म्हणा, बट कशा फालतूचा उपयोग करण्यासाठी. हा मोबाईल मी कशासाठी घेतलाय? व्हाय इज दॅट फॉर? इज इट रिअली इम्पॉर्टंट टू मी? हा मोबाईल मला खूपच जास्त गरज होती का रेडमी नोट 5 प्रोची? नाही, बट माझ्यापाशी पैसे होते. राईट नाव आता येणाऱ्या पैशाची माझ्या फॅमिलीला खूप जास्त गरज राहणार. माझ्या वडिलांपाशी आहे म्हणा 62,000 रुपये आहे. त्याच्यापैकी त्यांनी महिन्याभरात काहीतरी 20-30 हजार रुपये खर्च झाले असेल. सो मी ऍझम्पशन देतो का 30,000 रुपये आहे. सो जसा माझा पेमेंट वगैरे झाला आहे या ही वीक मध्ये किंवा पुढल्या वीक मध्ये, तर मी माझ्या पेमेंट मधला 10,000 रुपये वडिलांना ट्रान्सफर करून देईल. दॅट इज अ रिअली गुड थिंग. सो मला वाटतं या सिच्युएशनच्या वेळेस मला शायद अशा प्रकारचे कदम वगैरे करावे लागेल. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स वगैरे सॉर्ट आउट करावं लागेल. अजून नेक्स्ट सिनारिओ इज अजून एक सिच्युएशन घे तुम्ही. मानून घे तू कॅरेक्टर तूच आहे. यू आर नॉट चेंज. तू सिच्युएशन नुसार चेंज होणार नाही. एव्हरी सिच्युएशन मध्ये तू तोच राहणार. सौरभ होतरे शांत सुंदर सुशील. सिच्युएशन चेंज होत राहणार. तुझ्यासमोर येणार जे काही सिच्युएशन आहे तू कशा प्रकारे टॅकल करणार याची आपण एक प्रकारे प्रिपेअर किंवा प्रॅक्टिस करून राहिलो. सो लेट्स बिगिन. एक सिच्युएशन आहे ज्या सिच्युएशन मध्ये तुझी एक गर्लफ्रेंड आहे आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला ऍज अ डेटवर नेला आहे. कोणत्यातरी हॉटेलमध्ये वगैरे नेला आहे. आता हॉटेलमध्ये जास्त काही गर्दी नाही आहे. म्हणजे तुम्ही दोघं आहात, साईडला कुठेतरी 3-4 जण वगैरे बसून आहे. जास्त लोक वगैरे आहे नाही. बट आमच्याच टेबलच्या काही डिस्टन्स समोर नाही का काही मुलं आहे जे फालतूचा टाइमपास करून राहिले, टिंगल टवाळणी करून राहिले माझ्या गर्लफ्रेंड बद्दल. हय क्या लडकी है, हाय वगैरे वगैरे. तिला राग येतोय. ऑफकोर्सली आपण तिचा बॉयफ्रेंड आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू? दॅट इज अ रिअली गुड थिंग. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की कॅरेक्टर मीच आहे आणि माझ्यामध्ये काही चेंजेस नाही. सिच्युएशन चेंजेस होत आहे. राईट. सो मला माझ्या स्टडीनुसार मला माहित आहे का मी असं रंगदारपणी करणेवाला किंवा एक दुसऱ्यांना लोकांना मारनेवाला व्यक्ती तर बिलकुलच नाही. आणि माझ्यामध्ये तेवढी ताकद पण नाही आहे. सरळ सांगतो. सो म्हणजे कसं की माझ्या गर्लफ्रेंडला कोणी चिडून राहिलं, मला राग आला, मी उठलो आणि धडाधड मारायला लागलो वगैरे वगैरे त्या लोकांना. इट वॉज नॉट रिअली माय थिंग. मग व्हॉट एक्झॅक्टली युअर थिंग? तिला वाईट वाटत आहे आणि तू तिचा बॉयफ्रेंड आहे. यू हॅव टू डू समथिंग. सो अशा वेळेस मी काय करील? अशा वेळेस मी माझे तिथून उठेल. म्हणजे इथे खूप सारे चॉईसेस येतो यार. म्हणजे या सिच्युएशनच्या वेळेस काय काय करायचं खूप सारे चॉईस येते. पहिली चॉईस येते की आपण तिथून उठून जाऊ किंवा त्या हॉटेलमधून निघून जाऊन दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन बसू. हे जे सिच्युएशन आहे म्हणजे हे जे वे आहे, ही जी चॉईस आहे ही पळून जाण्याची चॉईस आहे. म्हणजे सिच्युएशनला पळून जाणे, समोर येणारे जे प्रॉब्लेम्स आहे तर सामना न करता तिथून पळून जाणे. दॅट इज नॉट एक्झॅक्टली गुड थिंग. बट आपण असा धंदा तर नाही केलाय की त्या लोकांना आपण सरळ करावं. सो अशा वेळेस राईट सिच्युएशन काय आहे? अशा वेळेस मला असं वाटतं राईट सिच्युएशन ही आहे की आपण जे काय हॉटेलमध्ये जे काय मॅनेजर आहे त्याला बोलाव, भाऊ बघा सांभाळ तुमच्या हॉटेलमधल्या या लोकांना, आम्हाला त्रास होतोय. सो
पहिले ऍक्शन मी हे करेल का, मी जो हॉटेल मॅनेजर आहे त्याला म्हणेल वगैरे या सिच्युएशनला कशाप्रमाणे हे लोक यांना सांभाळवा वगैरे वगैरे. जर त्याच्याने काही होत नसेल, ऑफकोर्स तो जे लोक आहे जे टिंगलटवाणी करून राहिले आहे, ऑफकोर्स त्या हॉटेल मधल्या काही बँक मॅनेजरला भीत नसेल, त्यामुळे टिंगलटवाणी करून राहिले आहे ना, राईट. तर अशा सिच्युएशन मध्ये हॉटेल मॅनेजर ची ते लोक काहीच ऐकणार नाही. तर मग यावेळेस मग आपल्यापाशी एक सिच्युएशन राहील की तिथून उठून झाला पाहिजे, या तिथून उठून झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस हिरोगिरी दाखवणं इज नॉट रिअली गुड थिंग. प्रत्येक वेळेस आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे, तसं हे जाणून घ्यायला पाहिजे. बाकी जर आपल्यावर सिच्युएशन नाही हँडल होत आहे त्या लोकांना वगैरे, तर भाई तू अलग रास्ते जा, मी अलग रास्ते जातो, दॅट्स इट. हे झाले माझे सिनारिओ. म्हणजे जर माझ्यासोबत असं काही झालं तर मी अशा प्रकारचे चॉईसेस वगैरे करीन. एक तर बँक मॅनेजरला सांगेन किंवा तिथून निघून जाईल. या माझ्या घरी खूप सारे हॉटेल्स आहे, खूप सारे ढाबे वगैरे आहे, आय विल गो देअर. ओके, बट यावेळेस मी थोडासा अलग तऱ्हेने विचार करतो. मी नाही आहे, मी एक असा एक बंदा आहे, रोहन तेंडुलकर आहे. माझ्या बायनरी कोड मध्ये जो कॅरेक्टर आहे ना, तो आहे मी, रोहन तेंडुलकर. स्मार्ट, हुशार आणि तितकाच मादरशोध. तर हा कसा जाईल, पहिले बँक मॅनेजरला सांगेल, सॉरी हॉटेल मॅनेजरला सांगेल का भाऊ त्याला बघ. जर त्या हॉटेल मॅनेजर सोबत पण नाही सांभाळून होत आहे, तर मग मी नाही का असा उठीन, त्या पोरांपाशी जाईन, पोरांजवळ बसीन, त्यांच्या टेबल मध्ये जाऊन बसील. ओके, आणि त्याला म्हणेल का व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुला त्या मुलीला छेडायचं आहे किंवा त्या मुलीला काही करायचं आहे. म्हणजे जस्ट लाईक यू वॉन्ट टू डू समथिंग, टिंगलटवाणी करत आहे इज फॉर सम पर्पज. या तू त्या मुलीचा रेप करायचा आहे किंवा का करायचं आहे मला, या मी सरळ म्हणेन. पण अशा वेळेस नाही का मला त्या मुलीचा ट्रस्ट हवा. ऑफकोर्स मी रोहन तेंडुलकर आहे, सो बेसिकली मला त्या मुलीचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. ओके, सो मला त्या मुलीचा ट्रस्ट आहे. सो मी तिला म्हणेन, मी त्या लोकांना म्हणेन की ओके, क्या चाहिए तुम्हें, क्या तुम्हें उस लड़की के साथ रेप करना है या तुम्हें उस लड़की के साथ छेड़ना है? You have to do it. You have to do it, man. I'm just right here. मेरी गर्लफ्रेंड वहां पे है. She won't do anything. You just go and do whatever you want. Just to go. आता याच्यामधले काही लोक आहे ना, मी असं बोलल्यानंतर नाही का त्यांना त्यांची गलती कळेल का त्यांनी एक काही ना काहीतरी गलती केली बा, तर ते मान खाली टाकेल आणि ते तिथून निघून जाईल. बट जर ते मुजर असेल, अति जास्त मुजर असतात ना लोक, खूप सारे अनेक प्रकारचे असतात, तर ते लोक मुजर आहे. तर अशा वेळेस काय ते लोक तिच्यापाशी जातील, तिचा हात धरण्याचा प्रयत्न करेल. बट जेव्हा ते 3-4 लोक माझ्या टेबल पासून, म्हणजे मी ज्या टेबल त्या लोकांपाशी त्या बसून आहे, ते लोक उठले, त्या माझ्या गर्लफ्रेंडच्या टेबल पाशी जाऊन बसले, मी तशीच गन काढील, खडाक, आणि एकाच्या पाय फटाक से शूट करीन. मी रोहन तेंडुलकर आहे. आय हॅव टू डू एनिथिंग. जे काही सीसीटीव्ही सर्वेलन्स कॅमेरा जे काही रेकॉर्ड होत आहे ते एक्झॅक्टली मी माझे एव्हिडन्स डिलीट करू शकतो वगैरे वगैरे, एनिथिंग. सो जस्ट लाईक मी माझी गन काढेल आणि त्याच्या पायात गोळी मारेल, एक बंदचा
पायात म्हणजे जस्ट लाईक त्याच्या अँकलवर. ऑफकोर्स त्याला दर्द होईल आणि त्याचा दर्द बाकीच्या लोकांना पण कळेल आणि ते पण तिथून पळून जातील. ऑफकोर्स एक गनशॉट फायर केल्यावर सगळेच जण घेऊन जातात. सो या, सो तुला कोणता वे आवडला, सौरभ अवथरेचा की रोहन तेंडुलकरचा? वेल, सिच्युएशन नुसार आपण असं काहीच करू शकत नाही. जे लोक म्हणजे असं म्हणत असेल की समजा मी सौरभ अवथरे आणि आणि मी त्या लोकांपाशी जाईन ना म्हणेल का त्या मुलीला तुला काही करायचं आहे, लेट्स डू धिस, तर हे त्यांच्यासाठी एक प्रकारे नाही का, हे पिक्चर मध्ये होते या, त्यांना त्याची गलती कळते. मोस्ट ऑफ झाला जी गलती कळतच नाही या, आणि ते बस तिथेच लोक माझी घ्यायला तयार होऊन जाईल किंवा त्या मुलीची घ्यायला तयार होऊन जाईल, आणि त्यावेळेस मी सिच्युएशन प्रॉपरली हँडल करू शकत नाही कारण मी त्या मुलीपासून स्प्लिटअप झालो. राईट. अनदर थिंग की समजा मी गन काढून त्याच्या पायावर गोळी मारेल, सो हे काही सिच्युएशन वगैरे प्रॉपरली मॅच होत नाही कारण आपण इंडियामध्ये राहतो. युजली कोणापाशी गन वगैरे नसते, आणि असली तर कोणी असं एकदम अंदाज कोणावर फायर करत नाही. सो माझ्यानुसार मला असं वाटते की त्या सिनारिओ मध्ये आपण त्या हॉटेलमधून उठून जायला पाहिजे. दॅट इज अ रिअली गुड थिंग. दॅट्स इट. वेल, आता वाजले किती? आता वाजले आहे 8:30 वाजले आहे. राईट नाउ आय एम रिअली हंग्री. बहुत भूक लागली आहे. आय हॅव टू ईट फर्स्ट, देन मेक नेक्स्ट 85 एपिसोड, अनदर 85 एपिसोड. सो या, खूप सारे सिनारिओ आहे अजून पण आहे माझ्या डोक्यामध्ये की कशाप्रमाणे कोणत्या सिच्युएशन मध्ये काय काय करायचं वगैरे वगैरे. आपण पुढे डिस्कस करूच. लेट्स मेक 85 एपिसोड इव्हन बेटर मध्ये आपण या साऱ्या गोष्टी टॅकल करण्याचा प्रयत्न करू. ऑलराईट. सो this is the my 85 episode number 1237. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.